सांगली शहरासह जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारी आणि खुनाच्या घटना हा चिंतेचा विषय आहे। सांगली शहरात तर गुन्हेगारीचा स्तर मोठा वाढलाय। लोकप्रतिनिधींनी यावर वारंवार कारवाई करण्याची मागणी करून देखील जुजबी कारवाई केली जाते। वरिष्ठांकडून आदेश येतात मात्र खालच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जात नाही, हे गंभीर आहे। त्यामुळे स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली। सांगलीत ते माध्यमांशी बोलत होते। ते पुढे म्हणाले, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढले, नशेखोरीतून खून होतात ही गंभीर बाब आहे। लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केलाय। गृहमंत्र्यांनी तातडीने सांगलीत लक्ष घालावे। त्यांचा व्याप मोठा आहे। त्यांना सत्ता स्थापन प्रचारातून वेळ मिळत नसेल तर त्यांनी गृह खातं दुसऱ्याकडे द्यावे। पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना बोलवावे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली। नाही, हे बघा, रोहितदादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशेखोरीवर विचारलेला मांडलेला, योगायोगाने त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशेखोरीवर प्रश्न मांडला। हे काय ठरवून नव्हतं, ही परिस्थिती जी निर्माण झाली त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला। केंद्राने सुद्धा, माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचा होता। मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीतनं गुन्हेगारी वाढत आहे का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अति फ्रीडम, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार, अवैध धंदे हे राजरोज खुलेआम सुरू आहेत, ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत। आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच आणि खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा तो प्रयत्न करा। पालकमंत्र्यांचं अजब वक्तव्य आहे की खून झाला की आरोपी लगेच पोलीस ओळखतात आणि सापडतात। म्हणजे खून झाला तर आरोपी सापडतात, पण खून व्हायच्या अगोदर ते खून होऊ नये म्हणून काय उपाययोजना करत नाही, हे बघा, मी तेच सांगितलं की नशेखोरीमुळे जे खून होत आहेत तो त्याच्यावर कंट्रोलच ठेवता येत नाही नशेखोरीतनं, त्यामुळे ते खून होतात त्यानंतर तो सापडतो। पण क्राईम प्रिव्हेन्शनसुद्धा ही होम डिपार्टमेंटचीच गोष्ट आहे। जयंत पाटील साहेबसुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत आणि त्यात तुम्ही त्यांना विचारलं ते तुम्हाला सांगू शकतील। आज खातं मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे, मुख्यमंत्री खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना ह्या पातळीवर खाली जाऊन बघता येत नसेल, जमत नसेल तर इतर कुठल्या मंत्र्यांना त्यांनी ते खातं द्यावं जेणेकरून सांगलीची सुरक्षितता वाढावी। आपण एक परिस्थिती सध्या बघितली की